श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा उपाय. तर 3 जुलै संकष्टी चतुर्थी आहे, शुक्रवार. हा एक छोटासा उपाय तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे. अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात, पण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असा उपाय मानला जातो. तर उपाय नेमका कोणता आहे, तो कसा करायचा आहे, त्याची पद्धत कशी आहे, तर हे आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते, आपल्या मुलांवर कोणतंही संकट येऊ नये, तसेच मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावं, आयुष्यात यशस्वी आणि निरोगी आणि सुखी व्हावं, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. तर यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. अशी श्रद्धा आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची उपासना आणि चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सगळे विघ्न दूर होतात. म्हणून या दिवशी आपल्याला गणेशाची उपासना करायची आहे, पूजा करायची आहे आणि चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. तर हा उपाय आपल्याला रात्री 9:54 ते 11:09 पर्यंत 11:09 तर यापर्यंत आपल्याला करायची आहे. ह्या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे, रात्री करायचा आहे. तो म्हणजे सर्व महिलांना हा उपाय जमणार आहे, कारण की रात्री उशिरा हा उपाय करायचा आहे, कारण की अर्थातच आपलं 9-9:30 पर्यंत आवरून जातं. त्याच्यामुळे तुम्हाला उपाय करायला खूप वेळ भेटणार आहे. तर आता ह्या उपायाची आपल्याला पद्धत बघायची आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तांब्या. तर हा तांब्या आपण देवासाठी जो तांब्याचा तांब्या वापरतो, तर तो वापरायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध मिसळायचं आहे. आता दूध किती टाकायचं, तर दूध अगदी छोटासा चमचा आहे, टीस्पून तेवढा एक टाकायचा आहे. त्यात थोडासा गूळ टाकायचा आहे आणि 21 दुर्वांची जुडी एक अर्पण करायची आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्यात परत एकदा सांगते मी, पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये दूध मिसळायचं आहे, थोडासा गुळ आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्या पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पिठाचा दिवा सुद्धा तयार करून ठेवायचा आहे. एकच दिवा बनवायचा आहे. आपल्या गव्हाच्या पिठाचा दिवा मीठ न टाकता करा आणि तुम्हाला तिळाचं तेल असेल तर वापरा, नसेल तर इतर कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता. तर एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जिथे देवघर आहे, देवघरामध्ये आपला गणपतीची आपण पूजा करत असतो संकष्टीची चतुर्थीच्या दिवशी. तर गणपतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपतीची आरती करा. आरती केल्यानंतर तुम्हाला गणपती समोर बसूनच 108 वेळा ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे का तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. तर ही प्रार्थना तुम्हाला मनातल्या मनात करायची आहे. त्यानंतरून काय करायचं आहे, त्यानंतरून घराच्या बाहेर येऊन तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये जर राहत असाल, जिथं तुम्हाला चंद्र दिसतो, तिथं उभं राहायचं आहे बाल्कनीमध्ये. आणि किंवा ज्यांचं सेपरेट घर आहे किंवा जे मोकळ्या जागेत राहतात, मोकळ्या जागी म्हणजे शेतामध्ये ज्यांचं घर आहे, तिथं त्यांना काही अडचण नाही, ते बाहेर येऊन तिथं चंद्राला अर्घ्य देऊ शकतात. पण फ्लॅट सिस्टीम मध्ये जे राहतात ज्या महिला, तर त्यांनी काय करायचं आहे, तर बाल्कनीमध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्ही अर्घ्य द्यायचा आहे. पण अगोदर अर्घ्य देताना एक लक्षात घ्या, आपण जे पाणी अर्घ्य देणार आहे, तर ते पाणी खाली उडू नये किंवा ते पायंदळी तुडू नये. म्हणून काय करायचं आहे, एखादी बादली घ्या किंवा एखादी कुंडी असेल तर कुंडी घ्या आणि मग त्याच्यातून म्हणजे मग तिथं तुम्ही अर्घ्य द्या, म्हणजे ते पाणी आपल्या पायाखाली जाणार नाही. तर अर्घ्य द्यायचं आहे. तांब्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे त्याने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना तुम्हाला चंद्रदेवाला 21 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र आहे
ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः. अगदी सोपा असा मंत्र आहे. तो मंत्र म्हणायचा आहे ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः. असं तुम्हाला 21 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतरून जो कणकेचा दिवा आपण तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये शुद्ध तूप किंवा अगोदर सांगितलं तिळाचं तेल किंवा इतरही तेल चालेल. मग तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला चंद्रदेवाला ओवाळायचा आहे आणि मनातच तुम्हाला तोच मंत्र म्हणायचा आहे ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः. हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओवाळूपर्यंत. त्यानंतर चंद्राची पंचोपचार पूजा करायची आहे आणि मनातल्या मनामध्ये तुम्हाला चंद्रदेवाला प्रार्थना करायची आहे की मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षण, करिअर, प्रगती किंवा उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला मनातली जी तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. तर अगदी असा हा साधा सोपा उपाय आहे. हा उपाय श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर केलं ना तुम्ही तर या उपासनेमुळे तुमचे जे विघ्न आहेत दूर होणार आहेत. मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी ही जी तुम्ही प्रार्थना केलेली आहे तर तिला यश मिळणार आहे. अगदी असा हा साधा सोपा उपाय आहे. हा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर रात्री तुम्हाला 9:54 ते 11:09 तुम्हाला हा उपाय करायचा आहे. भरपूर असा वेळ आहे. हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा, भक्तिभावाने करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसा बदल घडतोय. मुलांचं अभ्यासात लक्ष लागणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक उपाय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.